मंत्री गुलाबराव पाटलांनी केलेल्या विधानाची राज्यभर सध्या चर्चा सुरू आहे। नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत त्यांनी मुक्ताफळं उधळली आहेत। एका प्रचार सभेत गुलाबराव पाटलांनी जनतेला आणि कार्यकर्त्यांना केलेल्या आवाहनानंतर विरोधकांनी गुलाबराव पाटलांचा चांगला समाचार घेतलेला आहे। पाहूयात। बाहेर खाटी टाकून झोपा तुम्ही बी 1 तारखेला। लक्ष्मी येणार आहे, उठ। आणि आता तर नगर विकास खाता आपल्याकडे आहे। हे माल है नगर विकास में। बटन तुमचं घ्या म्हणावं, पण बटन आमचं दाबावं म्हणावं। सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे वारे वाहत आहेत। सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे। त्यातच दररोज नवनवी वादग्रस्त वक्तव्य समोर येतानाही दिसत आहेत। नाशिकच्या भगूरमध्ये पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांची सभा झाली। या सभेत गुलाबराव पाटलांनी जोरदार फटकेबाजी केली। नगर विकास खाता आपल्याकडे आहे, त्यामध्ये मोठा माल आहे असं वक्तव्य त्यांनी केलं। त्यांच्या या विधानाचा शिवसेना नेते अंबादास दानवेंनी चांगलाच समाचार घेतलाय। तारखेला मतदान होतं, मागच्या वेळेस 21 तारखेला आमदारकीचं, 20 तारखेला 18ला लई लक्ष्मी फिरली, दारोदार फिरली। उठ बघता, काय झोपलायस, उठ, मी आली आहे, तुला प्रसन्न होते। बाहेर खाटी टाकून झोपा तुम्ही बी 1 तारखेला। लक्ष्मी येणार आहे, उठ बघता, काय झोपलायस, उठ। आणि आता तर नगर विकास खाता आपल्याकडे आहे। बे माल है नगर विकास में। माल आहे या शब्दाचा अर्थ काय? लक्ष्मी येणार आहे या शब्दाचा अर्थ काय? सत्ताधारी पक्षातले मंत्री अशा पद्धतीनं वक्तव्य करतात। पोलीस झोपलेले आहे का? निवडणूक आयोग झोपलेले आहे का? मग आपण निष्पक्ष निवडणुका कशा पद्धतीनं होतील, निरपेक्ष निवडणुका कशा पद्धतीनं होतील, जनता निर्भयपणे मतदान कशा पद्धतीनं करेल, हा प्रश्न निवडणूक आयोगाला आम्ही विचारतो। दरम्यान गुलाबराव पाटलांनी नगर विकास खातं आपल्याकडे असल्याचा उल्लेख केल्यानं अनेक चर्चा सुरू झाल्या। त्यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही स्पष्टीकरण दिलं। गुलाबरावांच्या वक्तव्याचा अर्थच एकनाथ शिंदेंनी समजावून सांगितला। विकास खाता म्हणजे या नगरपालिकेच्या निवडणुका आहेत, नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत। त्यामुळे यामध्ये याचा विकास जो आहे नगर परिषदांचा, या छोट्या शहरांचा नगरपालिकेच्या माध्यमातून होत असतो। आणि नगरपालिका या नगर विकासच्या अखत्यारीत येत असतात। आणि नगर विकास विभागाच्या माध्यमातून देखील आम्ही छोटी छोटी जी शहरं आहेत ती डेव्हलप झाली पाहिजे, त्यांचाही विकास झाला पाहिजे, त्यांचे विकास आराखडे मंजूर झाले पाहिजे, याकडे आम्ही कटाक्षाने पाहतोय। आणि मोठी शहरं विकसित होतात, पण छोटी शहरं जी आहेत निधी अभावी विकसित होत नाहीत, त्यांना देखील मोठ्या प्रमाणावर निधी दिलाय, यापुढेही निधी देणार, याचा अर्थ असा घेतला। इतकंच नाही तर यापुढे जाऊन गुलाबरावांनी आणखी एक वक्तव्य केलंय। निवडणुकीच्या काळात तुम्हाला मटण मिळेल, मटण त्यांचं खा पण बटन आमचं दाबा, असा सल्लाच गुलाबरावांनी दिलाय। या वक्तव्याचा शिवसेना ठाकरे पक्षानं समाचार घेत निवडणूक आयोगाला सवाल केले। पैशांचे पेव देणारे, पैसे वाटणारे सगळे माणसं तिकडे आहेत, आणि अर्ध्या रात्री तुमच्याकरता रक्त देणारे माणसं तुमच्या समोर उभे केलेले आहेत। आता सगळं होईल, दारू काय, मटण काय, सगळं होईल। मटण तुमचं घ्या म्हणावं, पण बटन आमचं दाबावं म्हणावं। हेच जर वक्तव्य जर विरोधी पक्षाच्या एका आमदारांनी केलं असतं तर लगेच निवडणूक आयोगाची नोटीस गेली असती। आणि म्हणून निवडणूक आयोग याची दखल घेणार आहेत की नाही, आणि ह्या जर दखल घेऊन ह्या वक्तव्याच्या बद्दल मंत्री महोदयांना काय जाब विचारणार आहेत हे आम्हाला बघायचंय। गुलाबरावांच्या वक्तव्यावरनं विरोधकांनी त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केलाय। त्यातच आता भाजप आणि शिवसेना शिंदे पक्षानं मात्र गुलाबरावांची पाठराखण केली आहे। नगर विकास खात्याबाबत गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यावर महायुतीच्या नेत्यांकडनं सारवासारव केली जाते। निवडणुकीमध्ये असं बोलावं लागतं, मात्र निधीबाबत फडणवीस, शिंदे, अजित पवार ठरवतात असं बावनकुळेंनी म्हटलंय। तर मिश्किल बोलणं हा गुलाबरावांचा स्वभाव असल्याचं शिरसाट यांनी सांगितलं। नाही, शेवटी निवडणुकीमध्ये बोलावं लागतं, पण कुठलाही निधी हा देवेंद्रजी, एकनाथजी, अजितदादा असे मिळून ठरवतात कोणाला किती निधी द्यायचा, कोणत्या नगरपालिकेला काय द्यायचं। त्यामुळे ते निवडणुकीचे भाषणं असतात, पण निधीबद्दल मात्र तिघही मिळून ठरवतात। गुलाबरावचं हे वाक्य एक जनरली मजाक म्हणून त्याने केलं असावं। हसून खेळून बोलणं हा त्यांचा स्वभाव आहे, मिश्किल बोलणं हा त्यांचा स्वभाव आहे, म्हणून त्याला एवढं सिरियस घेऊ नका। परंतु असे डायलॉग त्यांच्या तोंडातून निघत असतात।
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत नेत्यांकडनं वादग्रस्त वक्तव्य केली जात आहे. निवडणुकीच्या काळात अशी वक्तव्य केल्यानंतर निवडणूक आयोगानं यावर कारवाई करणं अपेक्षित आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे. आता सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या या वक्तव्याची दखल घेतली जाणार का हे पाहावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.